संसारामध्ये, पण परमार्थ मध्ये कधी पाहिलं गेलं तर आपण कधी परमार्थ पाहिला तर परमार्थ काय आहे? शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे. तुम्ही कसं पाहणार तर संत महात्मा केळजीने सांगितलं, मन मरे ना माया मरे, मरमर जाय शरीर, आशा त्रिशा मनसा इच्छा न मरे, काय गे दास कबीर. तर या ठिकाणी किती आपण विचार केला तर बंधनामध्ये आपण अटकलेलो आहे. आज कुठल्या कुठल्या बंधनामध्ये आपण अटकलो तर बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितलं, मोठे बंधन जगत के गुरु भक्ती से का, जिने बंधन चित्त के कटे नाम प्रसाद. आता मोठे बंधन कुठले? मोठे बंधन आहे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. तर या मोठे बंधन कशाने काढले जातील? गुरु भक्तीने. आज आपण काय करताय? गुरु भक्ती करताय. गुरु महाराजांनी आदेश दिला की आपण गलीमध्ये जाऊन जयगुरु बाबाचा आवाज द्या आणि बाबा जयगुरुजी महाराष्ट्राकडे शाखेने धरण्या हे आवाज तो लगा दो. हे आवाज तुम्ही लावला तर काय आहे तुमची गुरु भक्ती झाली. आता तुम्ही या ठिकाणी आहात, या ठिकाणी आल्यानंतर सत्संग ऐकताय. या ठिकाणी तुम्ही जेवढे लोक आहेत तुम्ही कमी लोक नाही. तुम्ही स्वतःला कमी म्हणू नका. पहिली गोष्ट तुम्ही कोण? तुम्ही काय समजता? तुम्ही स्वतः मनुष्य समजता, गरीब समजता, श्रीमंत समजता, रूपात समजता, धर्मात समजता, हुशार समजता, शर्यत समजता, कपडे समजता? नाही. गुरु महाराजांनी सांगितले की तुम्ही या ठिकाणी आला, तुम्ही खाली जाणार. गुरु महाराजांनी 1952 से गुरु महाराज ने सत्संगचे माध्यम ठेवलं. ते सत्संगचे माध्यम का ठेवलं तर गुरु महाराजांनी सत्संगच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी देण्याचं केलं. तर आपल्याला काय देत आहे? तर या ठिकाणी तुम्ही आपल्या घरातून चालून आले तर आपण या ठिकाणून खाली जाणार नाही. तुम्ही काय म्हणता? तर संत महात्मांनी सांगितले, गुरु दरस को चाहिए तज ममता अभिमान, एक एक पद आगे बढ़े कोटी यज्ञ समान. तुम्ही तुमच्या घरापासून इथपर्यंत जे आलेले आहात, तुमचा एक एक कदम एक एक कोटी यज्ञाच्या बरोबर तुम्हाला पुण्य मिळणार आहे. पण केव्हा? तज ममता अभिमान, तज ममता आणि अभिमानला तुम्हाला काय करावं लागेल? त्यागावं लागेल. आता तुम्ही या ठिकाणी बसताय. माया म्हणजे काय? संसार. संसार. अभिमान म्हणजे घमंड. आता संसार म्हणजे काय? तुम्ही आताही या ठिकाणी बसलेले आहात, पण तुमचे मन पुढे गेले, पुढे जाते घराकडे. घरामध्ये माझा मुलगा आहे, जेवण केलं का नाही? तो ऑफिसात गेला आला की नाही? घरामध्ये काय चालू आहे? पती आले का नाही? तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. तुम्हाला मायाला तळावं लागेल, त्यागावं लागेल. कमीत कमी सत्संग होतो तोपर्यंत तरी मनाला तुम्ही या ठिकाणी संस्थांच्या वचनामध्ये त्याला लक्ष देऊ द्या. आणि अभिमान म्हणजे काय? माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, माझ्यासारखा धर्मात कोणी नाही, माझ्यासारखा हुशार कोणी नाही, असं कधी तुम्ही म्हटलं तर तुम्हाला काही मिळणार. जिथं तुम्हाला म्हणावं लागेल की मी एकदम छोटा आहे. बाबा जयगुरुजी महाराज, मी धीर छोटा आहे, मी तुमच्या दरबारच्या भिकारी, तुमच्या चरणाचा भिकारी आहे. मला या समयी लाजी जीवात्मा 184 योनीमध्ये गोटा खात होती. 184 योनी, एक योनी कोटी कोटी फेरा भर लागे मनुष्य. तर तुम्हाला मानवाचा वारा लागलेला आहे. आज तुम्हाला मनुष्य शरीर भेटलेलं आहे आणि या मनुष्य शरीरामध्ये येऊन तुम्ही गुरुरूपी मला माझ्या जीवनात आलेले आहे. तर मला धीर बनवा. मी कपटी आहे, मी नीच आहे, मी अधम आहे, मी छोटं मला पाहिजे अशी मला सद्बुद्धी द्या. आजपासून तुमच्या वचनावर हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे. तर तुमचे एक एक कोटी यज्ञ फळ तुमच्या जीवनामध्ये आत्मसात होणार आहे. विचार करायला तो खाल्या कोणी जाणार नाही. तो बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितले की मोठे बंधन जगत के गुरु भक्ती से काट, जिने बंधन चित्त के कोटी कटे नाम प्रसाद. आता जिने बंधन किती आहे? मोठे बंधन कोणते? आता मोठे बंधन कधी म्हणलं तर या ठिकाणी
आपल्याला पहिले बाबा जय गुरुजी महाराजांनी काय केलं,